नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन मंदिरामध्ये घेऊन निघालेलो आहे। त्या मंदिराचा इतिहास आणि ते मंदिर हजारो वर्षांपासून माणसांपासून लपून का राहिले, त्या ठिकाणी कोणीही भक्त किंवा पर्यटक का जात नाहीत, हे आपण प्रत्यक्षात त्या मंदिरामध्ये जाऊन बघायचं आहे। मोठमोठ्या दगडांनी बनवलेलं हे मंदिर सुंदर नक्षीकलेने परिपूर्ण आहे आणि मंदिराचा इतिहास असा आहे, तुम्हाला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान ज्योतिबा डोंगर माहीत असेल आणि ज्योतिबा देवाचे सेनापती आपण काळभैरव राजाला मानतो, पण खरा इतिहास असा आहे, ज्योतिबा देवाचे सुरुवातीचे सेनापती काळभैरव राजा नसून तोरण भैरव राजा होते। पण तोरण भैरवांचं मंदिर ज्योतिबा मंदिरा परिसरामध्ये आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही, कारण ते मंदिर ज्योतिबा मंदिरापासून दूर 3 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी आहे। पण त्या ठिकाणी कोणी भक्त का जात नाहीत किंवा त्या मंदिराचा इतिहास अनेक वर्ष लपून का राहिला, हे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल अशी पण काही प्राचीन मंदिरे आहेत, त्यांचा इतिहास अनेक वर्ष लपून ठेवला गेला। तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेले तोरण भैरवांचे प्राचीन मंदिर बघूया आणि त्या मंदिराचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करूया। खाली असलेला रोड तुम्हाला दिसत असेल, त्या ठिकाणी मी गाडी लावून डोंगरावरती चालत आलो आणि डोंगरावरती आल्यानंतर आपल्याला आता मंदिराच्या एकदम जवळ पोहोचायचे आहे। पण मंदिराच्या जवळ पोहोचण्या अगोदर मला या ठिकाणी निसर्गाचा सुंदर व्ह्यू बघायला मिळाला। बघू शकता तुम्ही, मोठमोठे दगड एकावर एक कसे रचलेले आहेत, म्हणजे निसर्गाने निर्माण केलेली ही तटबंदी आपल्याला ह्या डोंगराच्या पायथ्याशी बघायला मिळते। आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला ह्या पायवाटेने चालत मंदिर परिसरामध्ये पोहोचायचं आहे। आणि आज पाऊस उघडल्यामुळे सुंदर व्ह्यू देखील आपल्याला बघायला मिळतो आणि मंदिर आहे ह्या डोंगराच्या वरती आणि ह्या मंदिरापासून ज्योतिबा देवस्थान 3 किलोमीटर अंतरावर आहे। बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू कसा आहे आणि हा मान्सूनचा व्ह्यू बघायला अतिशय सुंदर असतो। सर्वत्र पाऊस पडल्यामुळे हिरवेगार गवत उगवलेले असते आणि या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता या दगडांनी ही तटबंदी कशी निर्माण केलेली आहे। आणि फायनली मी चालत मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे। बघू शकता तुम्ही समोर तुम्हाला दगडांचा ढिगारा दिसत असेल, पण हा ढिगारा नसून हे प्राचीन तोरण भैरव राजाचे मंदिर आहे। हे मंदिर ज्योतिबा मंदिराचे पण अगोदरचे असावे असे या दगडांना बघितल्यानंतर आपल्याला बघायला मिळते। बघू शकता तुम्ही या ठिकाणी कोणीही येत नसल्यामुळे मंदिर पूर्णपणे पडलेलं आहे, पण आतमधून मंदिर आहे तसे उभे आहे। बाहेरून मोठमोठे दगड जरी पडले असले तरी आतमधून मंदिर उभे आहे आणि मंदिराची नक्षीकला ह्या दगडावरून आपल्याला बघायला मिळते। बघा किती मोठमोठे दगड एकावर एक कसे रचलेले आहेत। आता आपण ह्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या मेन प्रवेशद्वारावरती जावं लागणार आहे आणि या मोठमोठ्या दगडांना एकावर एक कसे रचलेले आहे हे देखील आपल्याला बघायला मिळते। आणि मंदिराचे प्रवेशद्वार या ठिकाणी आहे। प्रवेशद्वारच्या दोन्ही साईडला आपल्याला खूप मोठे दगड देखील बघायला मिळतात। बघू शकता तुम्ही, हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। बाहेर हे मोठमोठे दगड आणि दगडावर केलेली नक्षीकला बघून आपल्याला समजते एवढे मोठे दगड एकावर एक कसे रचलेले आहेत। मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीतील आहे, म्हणजे दगडावर दगड अडकलेले आहेत, त्यासाठी कोणत्याही चुन्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे अनेक वर्ष हे मंदिर आहे तसे उभे आहे। आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया। हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या वरती पण मोठमोठ्या दगडांच्या शिळा आडव्या टाकलेल्या आहेत आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा मंदिराचा सभामंडप सुंदर खांबांनी सजवलेला आपल्याला बघायला मिळतो। बघा हे दगडांचे खांब वरून खाली कसे कोरलेले आहेत आणि किती सुंदर तऱ्हेने हे खांब बनवलेले आहेत। सभामंडपमध्ये आपल्याला अनेक खांब बघायला मिळतात, बघू शकता तुम्ही। आणि ह्या मंदिरामध्ये पाणी पण पडत आहे, म्हणजे वरती पाऊस पडल्यामुळे पाणी पाझरत आहे। आणि सभामंडपच्या मधोमध
ही गोलाकार नक्षी आहे. ह्याच्यामध्ये उभे राहिल्यानंतर आपल्याला मंदिराच्या सभामंडपमधील आतला व्ह्यू असा बघायला मिळतो. बघू शकता तुम्ही आतमध्ये किती सुंदर नक्षीकला दगडाला कोरून बनवलेले आहे आणि हे दगड कसे एकावर एक रचलेले आहेत हे देखील तुम्ही बघू शकता. हजारो वर्ष होऊन सुद्धा हे मंदिर आहे तसे उभे आहे. आणि या साईडला पण मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार आहे, पण दगड पडल्यामुळे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. आता आपण या सभामंडपच्या चारी बाजूने प्रदक्षिणा घालून बघूया हा सभामंडप कसा बनवलेला आहे. बघा दगडावर दगड आणि कसे रचलेले आहेत आणि वरती हे सुंदर खांबाने हे मंदिर कसे सजवलेले आहे. हा सभामंडप बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि आपण जेव्हा सभामंडपच्या आतून बाहेर बघतो तेव्हा हे मंदिर आपल्याला असे बघायला मिळते. आता आपण या सभामंडपची एक प्रदक्षिणा पूर्ण करूया आणि मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया. बघू शकता तुम्ही हे खांब कसे चिमणी आणि हातोडीने कोरलेले आहेत, किंवा त्या काळामध्ये चिमणी किंवा हातोडी पण नसेल, दगडाच्या हात्याऱ्याने बनवलेले हात्याऱ्याने हे खांब कोरलेले असावेत. या खांबांना बघून आपल्याला प्राचीन कलाकारांची कला देखील समजते. सभामंडपमधून जेव्हा आपण मेन गाभाऱ्याच्या दिशेने जातो तेव्हा आपल्याला समोर हे दोन खांब देखील बघायला मिळतात. या खांबांच्या आतमधून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला सभामंडपमध्ये असलेली चौकट म्हणजे गाभाऱ्याचा मेन चौकटीचा भाग देखील बघायला मिळतो. आणि या मेन चौकटीच्या वरती पण सुंदर नक्षीकला केलेली आहे. आतमध्ये अंधार असल्यामुळे मी आता टॉर्चचा सहारा घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण सुंदर नक्षीकला कशी दगडामध्ये कोरलेली आहे बघा. आणि हे गाभाऱ्याच्या चौकटीचे दर्शन असे होते आपल्याला. चौकटीच्या दोन्ही साईडला पण सुंदर नक्षीकला केलेली आहे आणि खाली हुंबऱ्यावरती ही नक्षीकला कशी केलेली आहे हे देखील तुम्ही बघू शकता. हे सुंदर नक्षीकलेचे मंदिर बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे बघा. या चौकटीमधून जेव्हा आपण मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला समोर तोरण भैरव राजाचे दर्शन होते बघा. काळ्या पाषाणामध्ये बनवलेली तोरण भैरव राजाची ही प्राचीन मूर्ती तुम्ही बघा आणि भगवंताचं दर्शन देखील घ्या. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युमुक्षीयमामृता. आणि तोरण भैरवच्या समोर या काळ्या पाषाणामध्ये हा दगडाला कसा आकार देण्यात आलेला आहे बघा. या ठिकाणी शंभू महादेवाची पिंड देखील आहे. आणि हे गाभाऱ्यातील मंदिर आतमधून कसे आहे हे देखील तुम्ही बघू शकता. चारी कोपऱ्यामध्ये हे चार खांब मंदिराला सपोर्ट देण्यासाठी बनवलेले आहेत. आणि या ठिकाणी मंदिराच्या डाव्या साईडला एक देवळी देखील आहे. आता आतमधून गाभाऱ्याचे बांधकाम कसे केलेले आहे हे देखील तुम्ही बघू शकता बघा. गाभाऱ्याच्या मधोमध दगडाला कसा कोरलेला आहे. एकदम गोलाकार सर्कलमध्ये लहान लहान गोल कसे कोरलेले आहेत. त्यावेळी कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या तरी देखील हा दगड किती एकदम सटीक कोरलेला आहे. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांच्या कलेचा अनुभव अनुभवायला मिळतो. पण मित्रांनो हे सर्व आपल्याला जपून ठेवावे लागणार आहे. हे मंदिर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुन्हा दुरुस्त केले पाहिजे. त्यामुळे भावी पिढ्यांना हे मंदिर बघायला मिळू शकते. ह्या मंदिरामधून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा मंदिराच्या डाव्या साईडला आणखी एक प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळते. ते मंदिर देखील आपल्याला बघायचं आहे. आणि बघू शकता समोर तुम्हाला एक रोड दिसत असेल. हा रोड श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरती जातो. ह्या रोडने 3 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर आपण ज्योतिबाच्या दरबारामध्ये पोहोचतो. म्हणजे ह्या डोंगराच्या वरती ज्योतिबा देवस्थान आहे. आता मी तुम्हाला दाखवतो ह्या तोरण भैरव मंदिराच्या डाव्या साईडला असलेले आणखी एक प्राचीन मंदिर. पण ते मंदिर बघण्या अगोदर हे तोरण भैरवाचे मंदिर आता आपण मागून बघूया कसे बनवण्यात आलेलं आहे. आपण उजव्या साईडने बघितले, पण आता हे डाव्या साईडने मंदिर कसे आहे हे देखील तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंटने हे पडलेले दगड सर्व खोलून पुन्हा ह्या मंदिराचे बांधकाम व्यवस्थित केले पाहिजे. कारण अशा प्राचीन वस्तूंना जपून ठेवणे आपले काम असते.
जर याकडे लक्ष नाही दिले तर हे मंदिर काही वर्षांनी पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त होईल. बघा या ठिकाणी मंदिराचा कळस पूर्णपणे पडल्यामुळे सर्वत्र दगड पसरलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि मंदिराच्या डाव्या साईडला समोर हे प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिराच्या दिशेने आता आपण जाऊया. मंदिर परिसरामध्ये अनेक झाडे लावलेली आहेत, चांगले काम केलेलं आहे या ठिकाणी निसर्ग वाढवण्याचे. पण या मंदिराचे रक्षण कोणीही करत नाही. अशी मंदिरे जर जपली नाहीत तर भावी पिढ्यांना अशा प्राचीन मंदिरांचे दर्शन होणार नाही. दगड पडून जमिनीच्या आतमध्ये मुजून जातील. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बघू शकता तुम्ही समोर असलेले हे प्राचीन मंदिर कसे आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्या अगोदर मी तुम्हाला एक संदेश देण्याचा विचार केलेला आहे. म्हणजे जो पण कोणी व्यक्ती महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हा व्हिडिओ बघत असेल किंवा महाराष्ट्रामधून कुठेही कोण्यामधून हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटला हा व्हिडिओ पाठवावा किंवा शेअर करावा. कोल्हापुरातील गव्हर्नमेंटला देखील हा शेअर करून ज्योतिबा देवाचे जे रक्षण करतात, म्हणजे जे ज्योतिबा देवाचे सर्व काही बघतात, त्यांनी या मंदिराकडे पण लक्ष दिले पाहिजे. या मंदिराच्या डाव्या साईडला आल्यानंतर ही प्राचीन मंदिर आणखी एक आपल्याला बघायला मिळते. कसे बनवलेले आहे बघा. वरती घुमटा आकार मंदिर आहे आणि आतमधून या मंदिराचा आकार कसा आहे बघू शकता. मंदिराच्या आतमध्ये या देवांच्या काही मूर्त्या दगडाच्या रूपात पुजलेल्या आहेत. बघा या मंदिराचे पूर्णपणे बांधकाम पडल्यामुळे हे मंदिर आपल्याला असे बघायला मिळते. या मंदिरापासून जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा खाली असलेल्या सह्याद्री पठारांचा व्ह्यू आणि सह्याद्री पठारामधून जाणारा हा महामार्ग कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग कसा दिसत आहे बघा. आणि समोर पंचगंगा नदी देखील आहे. असा सुंदर व्ह्यू आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपलं कोल्हापूर वसलेलं आहे. आणि ह्या कोल्हापूर गव्हर्नमेंटने अशा मंदिराकडे लक्ष देऊन या मंदिरांचे दुबारा म्हणजे पुन्हा बांधकाम करून या मंदिरांना व्यवस्थित ठेवले पाहिजे. मित्रांनो, आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराच्या वरती घेऊन आलो आणि ज्योतिबा देवाच्या मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेले तोरण भैरव राजाचे प्राचीन मंदिर दाखवलं. मंदिराचे बांधकाम पूर्णपणे पडलेलं आहे. मंदिराचा कळस खाली कोसळलेला आहे आणि बाहेरून बघितल्यानंतर आपलं असे वाटते हे मंदिर नसून दगडांचा ढिगारा आहे. पण मंदिराच्या प्रवेशद्वारमधून जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा मंदिर आतमधून आहे तसे आपल्याला उभे बघायला मिळते. म्हणजे विचार करा, हजारो वर्ष झाले हे दगड पडलेले आहेत तरी सुद्धा आतमधून मंदिर आहे तसे उभे आहे. यावरून आपल्याला समजते प्राचीन बांधकाम किती मजबूत केली जात होती. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराचा सभामंडप मोठमोठ्या दगडांच्या खांबाने कसा कोरलेला आहे आणि आतमधून किती सुंदर नक्षीकला केलेली आहे हे देखील आपण बघितले. त्यानंतर आपण मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. गाभाऱ्याची चौकट कशी कोरलेली आहे हे बघून तोरण भैरव राजाचे दर्शन घेतले आणि आतमधून गाभाऱ्याची नक्षीकला किती सुंदर कोरलेली आहे हे देखील आपण बघितले. फक्त चिन्नी आणि हातोडीने हजारो वर्षापूर्वी ही प्राचीन मंदिरे बघितली. त्यामुळे आपल्याला प्राचीन बांधकामाचा नमुना देखील बघायला मिळतो. पण मित्रांनो, हे मंदिर बघितल्यानंतर मला एका गोष्टीची खंत वाटली. ज्या ठिकाणी ज्योतिबा देवाचे संरक्षण करणाऱ्यांनी संवर्धन करणाऱ्यांनी या तोरण भैरव मंदिराकडे पण लक्ष दिले पाहिजे. कोल्हापूर गव्हर्नमेंटने या मंदिराचे बांधकाम पुन्हा बांधले पाहिजे. हे पडलेले दगड एकावर एक रचून या मंदिराला पुन्हा निर्माण केले पाहिजे. आणि या ठिकाणी भक्त येतील, पर्यटक येतील आणि त्यांना देखील ज्योतिबा देवाचे सुरुवातीचे शेर सेनापती तोरण भैरव राजाचे प्राचीन मंदिर बघायला मिळेल. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यामुळे या ठिकाणी कोणीही येत नाही. पण पर्यटकांनी या ठिकाणी आले पाहिजे, भक्तांनी पण आले पाहिजे. आणि ज्योतिबा देवाच्या दिशेने जात असताना उजव्या साईडला हे मंदिर बघून तुम्ही ज्योतिबा देवाच्या वरती जाऊन भगवंताचं दर्शन घेऊ शकता. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला ज्योतिबा देवाचे सुरुवातीचे सहसेनापती तोरण भैरव राजाचे मंदिर दाखवून दर्शन देखील घडवून आणलं. आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ देखील बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.